चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जाडर बोबला जिल्हा परिषद गटामधून माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या सौभाग्यवती सावित्री तमनगौडा रवी पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरित्या दाखल केला आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे जाडर बोबलात गटातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून निवडणुकीला वेगळीच रंगत आली आहे। माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी आपल्या कार्यकाळात विकासाभिमुख कामं, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला व युवकांसाठी विविध उपक्रम राबवून जनतेत विश्वास निर्माण केला होता। याच पार्श्वभूमीवर सावित्री रवी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। सावित्री रवी पाटील या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात। गावागावातील पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। विकासाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करूनच आपण निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी अर्ज दाखल करताना सांगितलंय। उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते। दरम्यान जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्ह असून विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे। सावित्री रवी पाटील यांच्या उमेदवारीमुळे या गटातील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे। याबरोबरच जाडर बोबलाद येथील पंचायत समिती उमेदवार व माडघेळ पंचायत समितीचे उमेदवार अद्यापही कोणत्याही पक्षाचे निश्चित झाले नसल्यानं संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। तर येत्या 2 दिवसात याचा निर्णय होऊन अर्ज दाखल करण्यात येतील अशी माहिती समोर येते आहे।